नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरला. ठाकरे गटाकडून राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली. महायुतीतील हे कोणते मंत्री आहेत यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटाकडून केली गेली आहे. त्यासाठी राज्यभर रान उठवण्याचं आवाहन ठाकरेंनी दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या नंबरला असेल असंही ठाकरेंनी म्हटलंय. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सुद्धा दिलंय. चला संपूर्ण विषय काय आहे समजून घेऊयात आजच्या जेएम विशेषमधून. तर महायुतीतील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक मंत्र्यांविरोधात राज्यात ठिकठिकाणी ठाकरे गटाकडून जनआक्रोश मोर्चा काढला गेला. ही दृश्य आपण पाहतोय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी राज्यभर हे आंदोलन केलं गेलं. यावेळेस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काही ठिकाणी कोकाटे यांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केलं गेलं. पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आला. तर गायकवाड यांच्या विरोधात बॉक्सिंग खेळत प्रतिकात्मक आंदोलन हे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले. विधिमंडळाच्या अधिवेशनापासूनच खरं तर महायुतीतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही होऊ लागली. त्यात काही मंत्र्यांची नावं ही समोर आली. त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाले. राज्यव्यापी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय. सुरुवातीला महायुतीतील हे नेमके मंत्री कोणकोणते आहेत जे अडचणीमध्ये आलेत ते पाहूयात. सुरुवातीला नाव येतं ते राष्ट्रवादीचे माजी कृषी मंत्री आणि आत्ताचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी का होतीये तर 1997 मधला सदनिका घोटाळा, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायमस्वरूपी केलेली वादग्रस्त वक्तव्य, कृषी मंत्री पदाबाबतचं बेजबाबदार वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. ओसाडगावची ही पाटीलकी असं त्यांचं हे वक्तव्य होतं. ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा समोर आला. त्यानंतर मवियामधील नेते आक्रमक झाले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांचा राजीनामा सुद्धा घेतलाय. त्यानंतर नाव येतं ते शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं. ते का वादग्रस्त ते पाहूयात. छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेल लिलाव प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचा त्यांच्यावर आरोप केला गेला. यावर इम्तियाज जलील आक्रमक झाले होते. कॉन्ट्रॅक्ट मुलाच्या मालकीच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. इम्तियाज जलील यांनी अनेक आरोप पत्रकार परिषद घेत केले. पैशाच्या बॅगसहित व्हायरल त्यांचा एक व्हिडिओ झाला. बेडरूममधला हा व्हिडिओ होता. संजय राऊत यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता, समाज माध्यमावर टाकला होता. त्यामुळे यांच्याही राजीनाम्याची मागणी होती. मग नाव येतं ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं. त्यांचे काय वाद आहेत ते पाहूयात. योगेश कदमांवर अनिल परबांनी गंभीर आरोप केले. योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्यावर अनिल परब यांनी गंभीर आरोप केले. कोर्टाचे नियम डावळून वाळू उपशाचा आरोप हा केला गेला. कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला. कदमांच्या आईच्या नावानं असलेल्या सावली बारवर पडलेली धाड, त्यानंतर सुद्धा विरोधक आक्रमक झाले. त्यात बार डान्सर म्हणून पकडलेल्या 22 मुली या धाडीमध्ये सापडल्या. त्यावर सुद्धा जोरदार टीका करण्यात आली आणि यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर नाव येतं भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं. त्यांच्यावर काय नेमके आरोप केले गेले ते पाहूयात. प्रफुल्ल लोढा याच्यासोबतचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि विरोधकांनी गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रफुल्ल लोढावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप आहेत. त्यांच्यासोबतचा फोटो गिरीश महाजन यांचा समोर आला. प्रफुल्ल लोढासोबत महाजनांची जवळीक असल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याही राजीनाम्याची मागणी केली गेली. यानंतर ठाकरे गटाकडून जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट मंत्र्यांचा पाढा वाचताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. वादग्रस्त मंत्र्यांना हकलायला अडचण कसली असा सवालही ठाकरेंनी फडणवीसांना उपस्थित केलाय. पाहूयात. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे. वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला.
म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरुण घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? तर भ्रष्ट मंत्र्यांचे कारनामे घरोघरी पोहोचवा असं आवाहन सुद्धा ठाकरेंनी केलंय. भ्रष्ट मंत्र्यांची खुर्ची काढून घ्या अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ती हे पाहूयात. अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत. पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लखतर आपण वेशीला टांगली होती. पुराव्यानिशी कोण डान्स बार चालवते, आमचा मंत्री. कोण बॅगा घेऊन बसले, हा आमचा मंत्री. पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं. पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत. क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही. तर उद्धव ठाकरे यांनी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना काही सवाल उपस्थित केले. भ्रष्टाचारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून टाका अशी मागणी सुद्धा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर दिले. तेही पाहूयात. आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे. बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीची चोरी केली, त्यातही पैसा कमावला. आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? तर या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊया. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर जोडलेले आहेत. जयंतजी, हे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि आता जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत. कसं बघता याकडे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका वातावरण निर्मिती करण्यासाठी सुरू आहे. अर्थात केवळ त्याच कारणासाठी हे सगळं सुरू आहे. याचं कारण जे काही सध्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष अक्षरशः विकलांग अवस्थेत आहे, तर त्यातल्या त्यात जरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना, त्या खालोखाल काँग्रेस आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी आहे. त्याच्यामुळे हे नेतृत्व अर्थात उद्धव ठाकरेंनीच केलं पाहिजे. त्यामुळे दिल्लीला जाऊन राहुल गांधींची भेट झाल्यानंतर तिकडे त्यांनी तो एक मतचोरीचा बॉम्ब टाकला आणि त्याच इथे आल्या उद्धव ठाकरेंनी हा जन आक्रोश मोर्चा वगैरेचं आयोजन केलं. आणि संजय गायकवाड किंवा संजय शिरसाट किंवा रमी खेळणारे रमी मंत्री माणिकराव कोकाटे हे असे अनेक जण आहेतच की ज्यांच्यामुळे एक प्रकारे भांडवल मिळालं आणि ते त्यांनी जनतेसमोर एकत्र मांडलेलं. आता राज्याचा गृहमंत्री मान्य करतो किंवा त्याला मान्य करावं लागतं राज्याच्या गृहराज्य मंत्र्याला की होय, माझ्या आईच्या नावाने डान्स बार आहे. हे योग्य आहे का? फार मोठा प्रश्न आहे. पण आणि ते अनिल परबांनी सप्रमाण सिद्ध करून दिलेलं आहे. मात्र माइंडकरजी, मग असं असेल तर महायुतीमध्ये यांचे राजीनामे घेतले असते तर उद्धव ठाकरे यांना आयतं कोलीत मिळालं नसतं. राजीनामे का घेतले जात नाहीयेत? देवेंद्र फडणवीस अशा भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांचे राजीनामे का घेत नाहीयेत? ही एकूणच आपल्या त्या आधीच्याही डिस्कशन मध्ये हे विधान आलेलं होतं. खरं तर मी तिथेच येणार होतो. असं आहे की तुम्ही एकूणच भाजपची 2014 पासूनची एनडीएची केंद्रातली पॉलिसी पहा किंवा देशात भाजपचं जिथे जिथे राज्य आहे तिथली परिस्थिती पहा.
आरोप तुम्ही कितीही करा, आम्ही राजीनामा घेणार नाही. अगदी स्टँडर्ड त्यांचा अप्रोच आहे. बरं. ते कुठलाही राजीनामा असणारा दाखवून द्या की त्यांनी घेतलेला आहे. आता आपल्याकडे याच्या आधी ते शिक्षण घोटाळ्याबद्दल चर्चा झाली. माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला ओम प्रकाश चौटालांची हरियाणातला शिक्षक भरती घोटाळा, ज्याच्याकरता स्वतः मुख्यमंत्री म्हणजे ओमप्रकाश चौटाला माजी मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे आजही जेलमध्ये आहेत. आणि त्या सरकारला भाजपचाच पाठिंबा होता. मध्य प्रदेशात असाच एक व्यापक घोटाळा झालेला आहे, त्याच्यात कित्येक माणसांचे जीव गेलेले आहेत. त्याचंही अजूनही तसंच. पण त्याकरता तुम्ही किती लोकांचे राजीनामे घेतले म्हणून तुम्ही पाहाल तर एकाचाही नाही. तुम्ही आरोप करत राहा, आम्ही राजीनामा घेणार नाही. 14 ते 19 या काळात चिकी घोटाळा किती प्रमाणात गाजला. पंकजा मुंडेंवर तेव्हाही कारवाई काहीही झाली नाही. आजही पंकजा मुंडे मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे एक पॉलिसी आणि नेमकं या ठिकाणी काँग्रेस आणि युपीए असं काही झालं आहे का, तर किमान लोकांच्या मागणीसाठी, विरोधी पक्षांच्या मागणीसाठी म्हणून ते राजीनामे घेतात, ते दूर करतात, अगदी जेलमध्ये सुद्धा जातात. म्हणजे एक उदाहरण सांगतो की कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पुढे काहीही निघालं नाही, पण 9 महिने सुरेश कलमाडींनी तिहार जेलमध्ये काढलेले होते. कारवाई केली जाते. आणि याच्या उलट आम्ही सांगतो ना काही चूक नाही म्हणजे चूक नाही, अशा प्रकारचा एक ऍडॅमंट अप्रोच ठेवायचा. आम्ही सांगतो त्या मंत्र्यांना, त्यांना आम्ही अपॉइंट केलेलं आहे म्हणजे मग ते गडकरी म्हणा, देवेंद्र फडणवीस म्हणा अशा भाषेत बोलतात. काही नाही, याला काही अर्थ नाही, हे तुमची ऐकीव माहितीवर आधारित आहे. ठीक आहे. मात्र जयंतजी, यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळते प्रचारामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. जयंत मांडकरजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. यासोबतच जयम विशेष या भागामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.